नमस्कार। आता प्रिया ही रविराजला भेटायला आलेली असते आणि प्रतिमा, सुमन, नागराजसुद्धा तिथेच असतात। आता नागराज आणि सुमन प्रियाशी बोलतात आणि निघून जातात। सुमन किचनमध्ये जाते आणि नागराज त्याच्या रूममध्ये जातो। रविराज आणि प्रतिमा प्रियाशी गप्पा मारत असतात। आता प्रिया रविराजला म्हणते, बाबा बघा ना, अहो त्या मधुभाऊंनी आज माझ्या रूममध्ये येऊन माझं कपाट उघडण्याचा प्रयत्न केला आणि कपाटातली बॅग त्यांनी काढली आणि बॅगेमध्ये ते काहीतरी शोधत होते। तेव्हा आता रविराज म्हणतो, काय? तेव्हा प्रिया म्हणते, हो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे बाबा, घरात मी नसताना ते माझ्या रूमची झडती घेत होते। अहो आम्ही देवदर्शनाला जायला निघालो आणि अचानक मी मोबाईल विसरले म्हणून मागे आले, तेव्हा हे मधुभाऊ माझ्या रूममध्ये घुसून काहीतरी शोधाशोध करत होते आणि मी त्यांना बघितलं आणि विचारलं, काय शोधताय मधुभाऊ? तर ते घाबरले, त्यांना ना काय बोलायचं हे समजत नसतं। तेव्हा रविराज म्हणतो, असं कसं वागू शकतात ते? तिथे त्यांना राहायला जागा दिली आहे म्हणून ते कसेही वागतील का? आता प्रतिमाला राग येतो। प्रतिमा उठते आणि डायरेक्ट इकडे सायलीला येऊन फोन करते आणि म्हणते, अगं मधुभाऊनी असं केलं का? तेव्हा सायली म्हणते, हो तुम्हाला कोण बोललं प्रतिमा आत्या? प्रतिमा म्हणते, मला प्रिया रविराजला सांगत असताना मी ऐकलं। तेव्हा सायली म्हणते, अहो हो, प्रियाने ना माझा लहानपणीचा फोटो तिच्याकडे लपवून ठेवला आहे। तो फोटो मधुभाऊ तिच्याकडे मागतायत पण ती देत नाही आहे, म्हणूनच मधुभाऊ तो ती नसताना शोधत होते। बाकी काही नाही आहे, तिच्या वस्तूंना कुठच्या हात लावला नाही त्यांनी, त्यांना फक्त तो फोटो पाहिजेत आणि तो फोटो तिच्याकडे आहे आणि तिने तो मुद्दाम लपवून ठेवला आहे, ती देत नाही आहे तो मधुभाऊंना। आता प्रतिमाला प्रियाचा इतका राग येतो, प्रतिमा फोन ठेवते आणि इथे येते आणि रविराजला म्हणते, रविराज ते मधुभाऊ तन्वीच्या रूममध्ये का गेले होते हे विचारा ना तुम्ही, हे सांगतच नाही आहे। ही प्रत्येक वेळी तन्वी येऊन ना त्या सुभेदारांच्या, सायलीची, अर्जुनची आणि मधुभाऊंचीच नुसती तुमच्याकडे तुमचे कान भरत असते त्यांच्या विरोधात, बाकी कोणाचे नाही। आणि ते लोक असं का करतात हे हिला माहीतच नसतं काय? हिला माहीत असतं पण ही त्यांची बाजू सांगत नाही। अहो सायलीचा लहानपणीचा फोटो आहे हिच्याकडे आणि मधुभाऊंना तो हवा आहे। मधुभाऊ हिच्याकडे तो फोटो मागत होते पण हिने दिला नाही। हिच्याकडे तो फोटो आहे याची खात्री आहे त्यांना, म्हणूनच मधुभाऊ हिच्याकडे फोटो मागतायत आणि हिने दिला नाही, देत नाही, म्हणूनच ते तिच्या कपाटामध्ये बघायला आलेले। बाकी त्यांनी तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावला नाही। आणि हिने काय केलं माहीत आहे का? त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला, मुद्दाम हार नेऊन त्यांच्या रूममध्ये ठेवला, पण सायलीने ऐनवेळी बघितलं आणि सायलीने परत तो हार आणून हिच्या कपाटात ठेवला, म्हणून मधुभाऊंवर चोरीचा आळ आला नाही। हिने मधुभाऊंवर चोरीचा आळ यावा म्हणून पूर्ण व्यवस्था केली होती, पूर्ण प्लॅन केला होता। आता रविराजला तन्वीचा म्हणजे प्रियाचा खूप राग येतो। रविराज उठतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, तू फक्त येऊन तुझी स्वतःची बाजू सांगितलीस, मागची बाजू का नाही सांगितलीस? नक्की हे काय चालू आहे? तू का अशी वागतेस? त्या घरामध्ये सून म्हणून गेली आहेस ना, जरा नीट वाग। अगं सायलीचा कोणता लहानपणीचा फोटो आहे, देऊन टाक ना तू, तुला काय करायचं आहे तो? तेव्हा आता प्रिया म्हणते, बाबा नाही आहे माझ्याकडे। तेव्हा प्रतिमा म्हणते, खोटं बोलू नकोस तन्वी, मधुभाऊंनी आधीच तुझ्याकडे बघितला आहे फोटो, तू तो लपवून ठेवला आहेस। आत्ता जा आणि आत्ताच्या आत्ता तो फोटो देऊन टाक। आता प्रिया मनात म्हणते, ह्या बाईला ना काहीतरी केलं पाहिजे, ही बाई आता मला खूपच त्रास द्यायला लागली आहे, हिला जागा दाखवली पाहिजे, हिला माझ्या वाटेतून बाजूला केलं पाहिजे। आता रविराजचं कान भरणं प्रियाला चांगलं महागातच पडलं आहे। प्रिया रागाने प्रतिमाकडे बघत असते आणि तिथून निघून जाते। प्रतिमा जरा घाबरतेच, कारण ही अशी काय करते, एवढी का माझ्या रागाने बघते? आता प्रतिमासुद्धा आपल्या रूममध्ये निघून जाते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।